नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, पीक विमा संदर्भात एक मोठं अपडेट समोर आलेलं आहे। पीक विमा हप्ता 8,000 कोटी रुपयांचा या ठिकाणी केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांनी भरलेला आहे। मग नुकसान भरपाई फक्त 3,526 कोटींचीच या ठिकाणी पीक विमा कंपनीमार्फत देण्यात आलेली आहे। खरीप हंगाम 2023च्या 1 रुपयामध्ये पीक विमा योजना अंमलात आणून राज्य सरकारने डांगोरा पिटला असला तरी मागील हंगामातील पीक विम्याचा हप्ता 8,014 कोटी आणि भरपाईची रक्कम केवळ 3,526 कोटी रुपये या ठिकाणी निश्चित केली आहे। तर यामध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत। खरीप हंगामामध्ये या ठिकाणी मोठं जे नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळेल अशी या ठिकाणी आशा होती, मात्र शेतकऱ्यांना या ठिकाणी जी नुकसान भरपाई अल्प प्रमाणात या ठिकाणी देण्यात आलेली आहे। यानंतर कंपनीने राज्यस्तरीय तक्रार निवारण समितींच्या निकालाविरुद्ध केंद्र सरकारकडे दाद मागितली। तेथे राज्यातील 6 जिल्ह्यांचा अग्रिम नाकारला गेला। राज्यातील 800हून अधिक महसूल मंडळामध्ये 21 दिवसापेक्षा जास्त पावसाचा खंड पडला होता आणि त्यामुळे अग्रिमची मागणी ग्राह्य असूनही ती फेटाळण्यात आली। त्यानंतर 2023 मधील पीक विम्यासाठी पात्र विविध जोखीम बाबी अंतर्गत एकूण 3,526 कोटी रुपयांची नुकसान भरपाई या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे। त्यापैकी कंपन्याने मे अखेरपर्यंत 2,966 कोटी रुपये वाटप केले। अद्यापपर्यंत 560 कोटी रुपयांचं वाटप करणे बाकी आहे। केंद्र सरकारच्या 8 मार्च 2024 आणि 30 एप्रिल 2024च्या मार्गदर्शक तरतुदीनुसार तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा प्रशासकीय कारवाई करू असा इशारा कृषी संचालक विकास पाटील यांनी पत्राद्वारे 9 विमा कंपन्यांना देण्यात आलेला होता। वास्तविक राज्यातील 113.23 लाख हेक्टर विमा संरक्षित क्षेत्रासाठी मागील वर्षी या कंपन्यांना तब्बल 8,014 कोटी रुपये जे आहेत हप्त्यापोटी दिले आहेत आणि त्यातील राज्याच्या वाट्याला फक्त 4,782 कोटी रुपये या ठिकाणी आलेले। यात शेतकऱ्यांच्या वाट्यांचा राज्य सरकारने 1,551 कोटी रुपये आर्थिक भार उचललेला आहे, तर केंद्र सरकारने 3,230 कोटी रुपयांचा हिस्सा कंपन्यांना दिला आहे। शेतकऱ्याने 1 रुपयामध्ये 1,71 लाख रुपये या ठिकाणी भरले आणि उर्वरित जी रक्कम होती ती राज्य सरकारने भरली। या योजनेचं नेमकं उद्दिष्ट काय, पॅटर्न काय? बीड पॅटर्ननुसार राज्यात पीक विमा कंपन्यांच्या नफेखोरीला आळा बसण्याचे सांगितले जात होते। केवळ 10% प्रशासकीय खर्च, 10% नफा कंपन्यांना मिळवत असल्याचे या ठिकाणी सांगितले जात आहे। तरी 1 रुपयाच्या पीक विमा योजनेमुळे योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या 97 लाखावरून थेट 1,70,000वर या ठिकाणी 70 लाखावर गेली होती। त्यामुळे या तुलनेत केंद्र आणि राज्य सरकारच्या हप्त्यांच्या हिश्श्यातही या ठिकाणी वाढ झाली होती। या तुलनेत निश्चित करण्यात आलेली विमा रक्कम निम्म्याहून कमी असल्याचे या ठिकाणी पीक विमा योजना नेमकी कोणासाठी हा प्रश्न या ठिकाणी एकदा विचारला जाऊ लागला। 2023-24 खरीप हंगामामध्ये पीक विमा योजना अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची संख्या 1,70,62,000, विमा संरक्षित क्षेत्र 113.23 लाख हेक्टर, तर विमा संरक्षित रक्कम जी होती ती होती 54,835 कोटी। त्यापैकी एकूण विमा हप्ता जो होता केंद्र आणि राज्य सरकार शेतकरी वर्गाने भरलेला तो होता 8,014 कोटी आणि विविध जोखीम अंतर्गत निश्चित केलेली विमा रक्कम 3,526 कोटी रुपये या ठिकाणी जे आहेत विमा रक्कम शेतकऱ्यांना मंजूर करण्यात आली। त्यापैकी 2,966 कोटी रुपये वाटप करण्यात आलेले आहेत। उर्वरित 560 कोटी रुपये जे आहेत वाटप केले जाणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।